नकुंबे येथील शेतकऱ्याचे चमेली उमरान बोर सुरतला ट्रान्सपोर्ट, अवकाळी पावसाचा फटका, उत्पन्नात घट। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील नकुंबे येथील प्रगतशील शेतकरी, कृषीभूषण शेतकरी म्हणून ओळखले जाणारे भिका विठ्ठल तात्या पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून नकुंबे येथील गावाजवळ आपल्या पूर्वी परंपरागत शेती व्यवसाय करीत असून शेतीच्या उत्पन्नातून आपला उदरनिर्वाह ते करीत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून शेती व्यवसाय करीत असून व्यवसायातून उत्पन्न घेऊन ते प्रगती करीत आहेत। त्यांना कृषीभूषण पुरस्कार देखील प्राप्त असून त्यांचा वसा पुढे चालवत त्यांचे सुपुत्र मधुकर पाटील हे शेतकरी शेती व्यवसायातून विविध शेती व्यवसायातून उत्पन्न घेत आहेत। तर त्यातलाच एक भाग म्हणून 7 एकरमध्ये बोरांचे 500 झाडं लावून सदर बोरांची लागवड करीत आहेत। त्यासाठी मधुकर पाटील यांना त्यांच्या अर्धांगिनी रत्नाबाई मधुकर पाटील यांची साथ असल्याने ते शेती व्यवसायात उत्तम प्रकारे आपला शेती व्यवसाय करीत आहेत। ज्यात प्रामुख्याने या शेती व्यवसायातून दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी चमेली उमरान बोरांची शेती व्यवसाय करीत असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची या ठिकाणी त्यांना उत्पन्न निघत असतं। परंतु यावर्षी अवकाळी पाऊस असल्याने या बोरांच्या पिकातून उत्पन्न कमी आल्याने अवकाळी पावसाचा फटका बसल्याने त्यांना या ठिकाणी उत्पन्नात घट झाले असल्याचे त्यांनी सांगितले। तर सदर चमेली व उमरान हे बोर सुरतला ट्रान्सपोर्ट होत असतात। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते उत्पन्न काढत आहेत। त्यासाठी अहोरात्र कष्ट करून मेहनत घेत असून आज देखील शेती व्यवसायातून प्रगती करीत आहेत। खत असतं वरचं 4 ट्रॅक्टर 5 ट्रॅक्टर खर्च बी भरपूर आहे। खाली बारदान 25 रुपयानं भेटस कट्टा आहे। दगडी वजन रस्त्याचं एक अर्ध्या वर्षी 4-5 लाख, एक अर्धा वर्षी 9-10 लाख। हा कमी आहे पण मागच्या वर्षी भरपूर होतं। माझं नाव रत्नाबाई मधुकर पाटील, राहणार नकुंब, तालुका जिल्हा धुळे। हे चमेली आहे जात बोरांची आणि उमरावन 2 जातीचं आहे। ते जात आहे उमरावन आणि चमेली। ते माल सुरतला जातो आमचा। दरवर्षापेक्षा भाव यंदा कमी आहे आमचा। कशामुळे? म्हणजे पाणी कमी आहे यंदा, पावसाळा कमी आहे म्हणून बोर बहार पण कमी आहे आमचा इथं। पावसाळा कमीमुळे फुल्लर लागलं नाही आमचं आणि जे धुवारी आली काही पावसाळ्याची ते सगळं फुल्लर गळून गेलं। ते भार कमी आहे आमचा यंदा। काय भाव मिळतो? साधारण 20 रुपये, 20-22 पर्यंत चालू आहे। कुठे जातो हा माल? सुरतला। किती वर्षापासून करतायत तुम्ही? 20 वर्षापासून। दोघांना सारखाच भाव नाही, उमरानला कमी असतो, चमेलीला जास्त असतो। उमरानला काय भाव आहे? 15 रुपये।
आणि चमेलीला 20-22. मग हिच्यात काय फरक आहे चमेली आणि उमरान मध्ये? चंबेली गोड लागते जास्त, हम्म. बारीक कातडी असते. उमरावांचे झाड असते आणि मोठं असतं ते, त्याच्यामुळे